नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. शेतीला जोड म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालन करत असे, पण आजच्या जमान्यात शेळी पालन हा एक वेगळा अर्थनियोजनाचा मार्ग असल्याचं समोर येऊ लागलंय. बोकडाच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होतोय. सांगोला तालुका हा पारंपरिक दुष्काळी भाग म्हणून राज्यात परिचित आहे. येडगेवाडी हे एक लहान गाव असून तिथे राहणाऱ्या लक्ष्मण टकले यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुण्याची वाट धरली, पण नोकरीमध्ये त्यांचं मन काही रमेना. गावाकडे असणाऱ्या शेतीत काही करण्याची इच्छा त्यांना शेळी पालनाच्या व्यवसायाकडे घेऊन आली. 2010-2011 या साली सांगोला तालुक्यातील येडगेवाडी या गावात आपल्या 4.5 एकर जमिनीत त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळी पालन करण्याचा पहिला प्रयत्न सुरू केला. 1 एकर जमिनीत त्यांनी कुंपण करून घेतली. यामधील 10,500 स्क्वेअर फूट जागेत त्यांनी कव्हर शेड करून सुनियोजित पद्धतीने शेड तयार करून घेतले. यामध्ये त्यांनी 2 भाग करून शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे तयार केले. शेळ्यांना चारा टाकता यावा यासाठी सोयही केली. पिण्याच्या पाण्यासाठी फायबरच्या भांडींची व्यवस्थाही केली. यासाठी त्यांना जवळपास 20 लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागली. लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाची माहिती घेऊन पहिल्यांदाच उस्मानाबादी शेळी खरेदी केल्या. मात्र बंदिस्त शेळी पालनामध्ये यांचा त्यांना फायदा झाला नाही. मग त्यांनी अधिक चांगल्या शेळ्यांच्या जातीचा शोध सुरू केला. टकले यांनी परदेशी जातीच्या आफ्रिकन बोर जातीच्या, राजस्थानी सिरोही, सोजत, मथुरेची बर्बरी, जमनापारी, सानेन अशा विविध जातीच्या वेगवेगळ्या पद्धतीने फायदा देणाऱ्या शेळ्यांच्या जाती आपल्या फार्म मध्ये आणल्या. पहिल्या वेळेस त्यांनी 300 ते 400 अशा 30 ते 35 लाखांच्या शेळ्यांची खरेदी केली. यामध्ये आफ्रिकन बोर ही जात वजन वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती अधिक आहे. या शेळ्या 60 ते 70 हजार इतक्या किमतीपर्यंत विकल्या जातात. राजस्थानातील सिरोही ही जात सर्व वातावरणात टिकणारी असून वजन वाढीसाठी चांगली असून या शेळ्या अधिक दूध देत असल्याने पिल्लांचं संगोपनही त्या चांगल्या रीतीने करतात. बर्बरी ही मथुरेमधील शेळ्यांची जात असून यामधील वेताचे म्हणजेच पिले देण्याचं अंतर कमी आहे. 11 महिन्यात 2 वेळा ह्या पिल्लांना जन्म देतात. उत्पादनासाठी चांगल्या म्हणून ओळखल्याही जातात. सोजत ही जात विशेषतः बोकड उत्पादनासाठी पाळली जाते. यामध्ये होणारी बोकडे ही देखणी आणि आकर्षक असतात. यामुळे ईद आणि इतर कारणासाठी याला अधिक मागणी असते. साधारण 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत किंमत ही मिळते. सकाळी 7 वाजल्यापासून यांच्या फार्म मध्ये कामाला सुरुवात होते. पिल्ले पाजल्यानंतर शेळ्यांचं दूध काढलं जातं. एक शेळी अर्धा ते पाऊण लिटर दूध देते. हे दूध डेअरीला दिलं जातं. सकाळी खुराक, गोळी पेंट, सुका चारा, तूर, हरभरा, भुसा असा पोषक आहारही दिला जातो. दुपारी ओला चारा, मेथी घास, हत्ती गवत, संध्याकाळी पुन्हा सुका चारा असा आहार या शेळ्यांना दिला जातो. आठवड्यातून तपासणी करून योग्य त्या रोगांचं लसीकरणही केलं जातं. दुष्काळी भाग असल्याने पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई आहे. यावर नियोजन करताना त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी 70 लाख लिटर क्षमतेचं शेततळे आपल्या जागेमध्ये तयार केलं आहे. हे पाणी 6 महिने तरी आरामात पुरेल असं टकले सांगतात. मेथी घास आणि हत्ती गवत हे शेळ्यांना ओला पोषक आहार म्हणून अत्यंत उपयुक्त असल्याने आपल्या 2.5 एकर जागेत त्यांनी याची लागवड केली आहे. यामुळे ओला चाऱ्याची टंचाई त्यांना अजिबात जाणवत नाही. शेळीपालन हा व्यवसाय चालू करून आम्हाला 1-1.5 वर्ष झालं. बॅकग्राऊंड आमचं जे आहे हे बेसिकली मी स्वतः BE&TC इंजिनियर आहे. 2010 पासून ह्या व्यवसायाकडे वळण्याचा कल निर्माण झाला. त्यानंतर आम्ही 2011 साली हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि 2011 एप्रिलमध्ये हा व्यवसाय चालू केला. आम्ही या व्यवसायाकडे वळण्याचं एकमेव कारण म्हणजे मटणाचे वाढणारे दिवसेंदिवस दर आणि गेल्या 20 वर्ष याचा मटणाच्या दराचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्याला कंटिन्युअस चढती मागणी आहे. याचे दर कधी खाली येत नाहीत. हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आणि ग्रामीण भागामध्ये याचं चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येऊ शकतो हे दृष्टिकोन समोर ठेवून या व्यवसायाकडे वळलो. आम्ही शेळीपालनाची सुरुवात करताना आमची जी वडिलोपार्जित जागा आहे ती सर्वसाधारण 4.5 एकर जागा ही आमची वडिलोपार्जित जागा होती. मग आमच्या गावी आम्ही हा व्यवसाय सुरू केला.
सुरुवातीला आम्ही 1 एकर क्षेत्रास पूर्ण बंदिस्त करून घेतलं, कंपाऊंड घालून घेतलं. त्याच्यानंतर 1 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 10,500 स्क्वेअर फुटाचं कव्हर शेड, त्याच्यानंतर 1300 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आणि चारा गोडाऊन आणि लेबर रूम हे तयार केलं. त्याच्यानंतर आम्ही शेळ्या भरल्या. शेळ्या भरत असताना आम्ही सुरुवातीला उस्मानाबादी शेळ्या भरल्या. उस्मानाबादी शेळ्या घेतल्यानंतर आम्हाला थोडेसे त्याच्यात प्रॉब्लेम निर्माण झाले. त्यानंतर त्या बंदिस्तीला टिकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आम्ही परत आफ्रिकन बोर, सिरोही, सोजत, जमनापारी, सानेन, बर्बरी ह्या वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या घेतल्या. त्याच्यामध्ये आफ्रिकन बोर ह्या शेळ्या ज्या आहेत ह्या परदेशी जात आहे. ही निमकरांचं फलटणचे जे निमकर फार्म आहे तिथून खरेदी केल्या. त्याच्यानंतर सोजत आणि शिरोई ह्या शेळ्या आम्ही राजस्थानमधून खरेदी केल्या. बर्बरी ह्या शेळ्या मथुरामधून खरेदी केल्या आणि ह्या सगळ्यांचं नंतर आम्ही संगोपनाला सुरुवात केली. नेमका उद्देश काय होता तुमचा हा प्लॅन तो बघ? शेळीपालन चालू करताना याच्या मागे एकमेव उद्देश असा होता की ग्रामीण भागातल्या युवकांना एक मॉडेल रोल म्हणून आपला फार्म उभा करणे आणि व्यवसायाची ग्रामीण भागातही संधी उपलब्ध होऊ शकते हे दाखवून देणे. आजकाल प्रत्येक ग्रामीण भागातला तरुण जो सुशिक्षित आहे तो शहरात नोकरीसाठी शहरात येतो आणि यामुळे त्याचं जी काय स्थलांतर आहे हे कुठेतरी थांबवण्यासाठी शेळीपालन हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो हे आमच्या निदर्शनास आलं. त्याच्या दृष्टीने अभ्यास केल्यानंतर एक मुलांना, युवकांना हे एक दाखवून द्यायचं होतं की शहरातनं येऊन ग्रामीण भागात सुद्धा एक चांगला व्यवसाय निर्माण होऊ शकतो आणि तो एक शेळीपालनाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न चालू केला. आता प्रामुख्याने या फार्म मधून काय काय होतं म्हणजे निर्यात इथे आम्ही वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या पाळतो. त्याच्यामध्ये जसं की जमनापारी आहे, बोर आहे, सानेन आहे, सोजत आहे, बर्बरी आहे. या शेळ्यांचं संगोपन केलं जातं आणि यांचं जे काय उत्पादन होतं, त्यांची जी पिल्लं तयार होतात ही सुस्थितीमध्ये सांभाळली जातात आणि याच्यापासून चांगली जी प्रोजिनी तयार होते, ज्यांचं गुणसूत्र चांगलं आहे, असे पिल्लं आम्ही बाहेर पाळण्यासाठी, ब्रीडिंगसाठी विकतो. हा माल बेण्याचा म्हणून माल विकला जातो आम्हाला. शेतकरी आमच्या इथे येतात, प्लांट पाहतात, सगळी माहिती घेतात. त्याच्यानंतर ज्यांना फार्म सुरू करावायचा आहे अशा लोकांना आम्ही बंदिस्त शेळीपालनातील आमच्या ज्या काय विक्रीचा माल आहे हा सप्लाय करतो आणि त्याच्यापासून ते त्यांचे शेळीपालन चालू करू शकतात. त्याच्यानंतर काही माल हा आम्ही मांसासाठी सुद्धा विक्री करतो. याच्यामध्ये शेळ्यांचं, आम्ही ज्या शेळ्या पाळलेल्या आहेत यांचं वजनवाढीचा वेग चांगला आहे. त्याच्यामुळे आम्हाला साधारणतः 3 ते 4 महिन्यात करडांचं वजन हे 25 ते 30 किलोच्या आसपास मिळतं. त्यामुळे बाजारात यांना चांगला भाव येतो आणि याचं उत्पादन चांगलं मिळतं. रोज सकाळी सर्वसाधारणपणे आमचं काम 7 वाजता चालू होतं. सकाळी सर्वात प्रथम आम्ही करडांना, पिल्लांना पाजणे त्यांच्या शेळ्यांना आणि त्याच्यानंतर पिल्लं पाजून झाली की आम्ही सर्व शेळ्यांना खुराक देतो. खुराकामध्ये आपण सकाळी त्यांना गोळी पेंड देतो, त्यानंतर मका देतो. हे साधारण प्रति शेळी 200 ग्रॅम खुराक दिला जातो. त्यानंतर 9 वाजता सर्व शेळ्यांचं वाडगी झाडली जातात. प्रत्येक कंपार्टमेंट स्वच्छ केले जातात, पाण्याचे टब स्वच्छ केले जातात. त्याच्यानंतर 9:30ला आम्ही त्यांना प्रथमतः सुका चारा देतो. सुक्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना महत्वाचं म्हणजे तूर आणि हरभरा भुसा ह्या 2 गोष्टी देतो ज्या त्यांच्या वाढीसाठी पोषक असतात. त्याच्यानंतर 12:30 वाजता दुसरा चारा दिला जातो. त्याच्यामध्ये आपण ओला चारा देतो शेळ्यांना. ओला चाऱ्यामध्ये आपण मेथी घास, हरभरा घास, त्याच्यानंतर लसूण घास ह्या 3 व्हरायटी ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये मेथी घास जो आहे हा शेळ्यांच्या वाढीसाठी प्रोटीनयुक्त घटक असल्यामुळे तो जास्त उपयोगी आहे. हिरव्या चाऱ्यासाठी आमच्याकडे 2.5 एकर क्षेत्र अवेलेबल आहे. त्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये आपण हत्ती घास आणि मेथी घास हे दोन्ही व्हरायटी लावलेली आहेत. यामध्ये आपण पाण्याची सोय केलेली आहे. त्यानंतर आमचा थोडा दुष्काळी भाग असल्यामुळे आपण इथं शेततळ बांधलेलं आहे, जेणेकरून उन्हाळ्यात जरी पाण्याची कमतरता भासली तरी याचा या प्राण्यांवर परिणाम होऊ नये, चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे. याच्यासाठी आम्ही शेततळ एक 70 लाख लिटर क्षमतेचं बांधलेलं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही परत सुका चारा देतो. सुका चाऱ्यामध्ये परत आपण त्यांना तूर, हरभरा याचा भुसा दिला जातो. त्यानंतर जनरली रोज सकाळी शेळ्यांचं दूध काढलं जातं. जे मिल्क एक्सेस राहतं पिल्लं पिऊन ते दूध काढलं जातं. सर्वसाधारणपणे एका शेळीला अर्धा ते पाऊण लिटर दूध निघतं आणि हे दूध नंतर आम्ही डेअरीमध्ये वाढतो. इथे आम्ही 300 शेळ्या पाळलेल्या आहेत. 300 शेळ्यांमध्ये आपण 300 शेळ्यांपासून आपल्याला वर्षाला सर्वसाधारणपणे 450 ते 500 करडं मिळतात.
याचा सगळ्याचा जर इकॉनॉमिक्सचा विचार केला तर आम्ही वर्षाकाठी एक 30 ते 35 लाखाचा माल विक्री करतो. सर्वप्रथम आम्ही सुरुवातीस प्राणी खरेदी केली, त्याची किंमत सर्वसाधारणपणे 32 लाखाच्या आसपास गेली. आता आम्हाला एक जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झाले. 1.5 वर्षात आम्ही सर्वसाधारणपणे एक 33 लाखाचा माल विकलेला आहे आणि आमच्याकडे आता प्रेझेंटली जो लाईव्हस्टॉक शिल्लक आहे ह्या सगळ्याची जी किंमत आहे ती साधारण 35 लाखाच्या पर्यंत आहे. यावरून एक लक्षात आलेलं आहे की शेळी पालनामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारे पैसे मिळू शकतात, पण ते योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने शेळी पालन केलं तर याच्यात छान पैसे मिळू शकतात तुम्हाला. याच्यातनं ग्रामीण भागातल्या युवकांना हे सांगणं आहे की जे ग्रामीण भागातले युवक शहरात नोकरीला जातात ते स्वतःही या प्लांटला बघून ते स्वतःही प्लांट चालू करून एक चांगला उत्पन्नाचा मार्ग शोधू शकतात याच्यातून. लक्ष्मण टकले यांनी 30 लाखांच्या शेळ्या आज 1.5 वर्षांमध्ये विक्री केल्या आहेत. अजूनही 400च्या आसपास शेळ्या त्यांच्या फार्ममध्ये आहेत आणि आपल्या शेळी फार्ममधून त्यांनी विशेषतः पुनर्शेळी पालनासाठी पिले देण्याचा जास्त कल असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुनर्विक्री आणि मांसासाठी बोकड विक्री यामधून टकले यांनी 1.5 वर्षांमध्ये चांगलाच नफा मिळवला आहे. त्यांच्या या शेळी पालन उद्योगामुळे येडगेवाडी गावातील 10 ते 12 महिला आणि युवकांना रोजगार मिळाला आहे. गरजा महाराष्ट्राच्या स्पेशल बुलेटिनमध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.